नमस्कार मैत्रिणींनो, मंजू न्यू क्रिएशनमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहे। तर आज आपण काही किचन टिप्स पाहणार आहोत। अगदी भन्नाट अशा किचन टिप्स आहेत। किचनमध्ये काम सोपं, जलद आणि चविष्ट करण्यासाठी या भन्नाट किचन टिप्स आपण पाहणार आहोत। तर या नक्की तुम्हाला उपयोगी पडतील। तर या व्हिडिओ स्किप न करता नक्की बघावा। आता आपण पहिली टिप बघूया। कांदा कापताना डोळ्यात पाणी येऊ नये यासाठी कांदा कापण्यापूर्वी 10 ते 15 मिनिटं फ्रीजमध्ये ठेवा। त्यामुळे त्यातील त्याच्यामधून वायू कमी बाहेर पडतात आणि डोळ्यामध्ये पाणी कमी येते। आणि आता दुसरी टीप आहे, बटाटा पटकन उकडण्यासाठी बटाटे पूर्ण उकडण्याऐवजी अर्धे कापून उकळा। त्यामुळे ते लवकर शिजतात आणि वेळही वाचतो। आता आपण बघूया तिसरी टीप। आता तिसरी टीप आहे, भाजी जास्त खारट झाली तर भाजी किंवा आमटी खारट झाली तर त्यात कच्चा बटाटा टाका। बटाटा जास्त मीठ शोषून घेतो। आता आपण बघूया चौथी टीप। चौथी टीप आहे, लिंबातून जास्त रस काढण्यासाठी लिंबू कापण्याआधी टेबलवर हलके रोल करा। त्यामुळे आतला रस सैल होतो आणि जास्त रस मिळतो। आता बघूया आपण पाचवी टीप। आता पाचवी टीप आहे, कोथिंबीर जास्त दिवस ताजी ठेवण्यासाठी कोथिंबीर पेपर टॉवेलमध्ये गुंडाळून डब्यात ठेवा, फ्रीजमध्ये ठेवा। ती 5 ते 7 दिवस ताजी राहते। ती पेपर टॉवेलमध्ये गुंडाळायची आणि नंतर फ्रीजमध्ये ठेवायची। आता बघूया आपण 6वी टीप। आता तांदूळ मोकळे शिजण्यासाठी भात शिजवताना पाण्यात 1-2 थेंब लिंबाचा रस टाका। त्यामुळे भात अगदी मोकळा आणि पांढरा राहतो। आता आपण बघूया 7वी टीप। आता 7वी टीप, लसूण सोलणे सोपे करण्यासाठी लसूण पाकळ्या डब्यात टाकून 20 ते 30 सेकंद हलवा, साल पटकन निघते। आता आपली 8वी टीप आहे, चपाती मऊ ठेवण्यासाठी चपाती भाजल्यानंतर थोडंसं तूप लावून कपड्यात गुंडाळा। त्या जास्त वेळ चपात्या मऊ राहतात। आता बघूया आपण 9वी टीप। टोमॅटो पटकन सोलण्यासाठी टोमॅटो गरम पाण्यात 30 सेकंद ठेवून थंड पाण्यात टाका, साल टोमॅटोची लगेच निघते। आता बघूया आपण 10वी टीप, कांदा लवकर सोनेरी करण्याची ट्रिक। आता कांदा परतताना चिमूटभर साखर टाका। त्यामुळे कांदा पटकन सोनेरी होतो आणि चवही छान येते। आता बघूया आपण 11वी टीप। तिखट जास्त झाले तर भाजी, आमटी, सूप खूप तिखट झाली तर थोडंसं दही किंवा क्रीम भाजीमध्ये घाला, तिखटपणा कमी होतो। आता आपली 12वी टीप आहे, पोहे मोकळे आणि छान बनवण्यासाठी पोहे बनवताना त्यामध्ये चिमूटभर साखर आणि थोडासा लिंबाचा रस टाका। पोहे मस्त मोकळे आणि चविष्ट होतात। आता आपण बघूया 13वी टीप। डाळ पटकन शिजवण्यासाठी डाळ शिजवताना 1 चमचा तेल टाका। त्यामुळे फेस कमी येतो आणि डाळही पटकन शिजते। आता आपण बघूया 14वी टीप। 14वी टीप आहे, भेंडी चिकट होऊ नये म्हणून भेंडी करताना थोडासा लिंबाचा रस किंवा आमचूर पावडर भाजीमध्ये टाका। त्यामुळे चिकटपणा भेंडीचा कमी होतो। आता आपली आहे 15वी टीप। आले जास्त दिवस टिकवण्यासाठी आलं फ्रीजच्या फ्रीजरमध्ये ठेवा। गरज लागली की थेट किसता येते आणि ते महिनाभरही टिकते। आता बघूया आपण 16वी टीप। उरलेला भात वापरण्याची भन्नाट आयडिया। उरलेला भातात बटाटा, मसाले आणि कोथिंबीर घालून कटलेट बनवा। जबरदस्त नाश्ता तयार होईल। आता बघूया आपण 17वी टीप। पनीर मऊ करण्यासाठी पनीर कठीण वाटत असेल तर 10 मिनिटे
कोमट पाण्यात ठेवा, ते पुन्हा मऊ होते. आहे आपली 18वी टीप. नारळ पटकन किसण्यासाठी नारळ थोडासा फ्रीजरमध्ये ठेवा, मग तो किसायला खूप सोपा होतो. आता आपली 19वी टीप आहे. तवा स्वच्छ करण्यासाठी सोपी ट्रिक. तव्यावर मीठ टाकून टिश्यू पेपरने तो नीट सर्वत्र मीठ पसरून घ्यावे आणि नंतर टिश्यू पेपरने पुसून घ्यावे. आता आपली 20वी टीप आहे. अंडी ताजी आहेत की नाही हे कसे ओळखायचे. एका भांड्यात पाणी घ्या आणि त्यात अंडे टाका. तळाशी बसले अंडे जर तळाशी गेले तर ते ताजे आहे. मधोमध उभे असले तर ते थोडेसे जुने आहे आणि वर तरंगले तर ते खराब आहे. आता बघूया आपण 21वी टीप. मध कठीण झाला, मध घट्ट झाला असेल तर बरणी गरम पाण्यात 5 ते 10 मिनटं ठेवा. तो पुन्हा द्रवरूप होतो, म्हणजे पातळ होतो. आता 22वी टीप आहे. पाव किंवा ब्रेड जास्त दिवस मऊ ठेवण्यासाठी ब्रेडच्या पिशवीत सेलरीचा छोटा तुकडा ठेवला तर ब्रेड जास्त दिवस मऊ राहते. आता सेलरी म्हणजे ही एक प्रकारची भाजी आहे. आता 23वी टीप. 23वी टीप. केळी काळी पडू नये म्हणून केळ्याच्या देठाला ॲल्युमिनियम फॉईल गुंडाळा, त्यामुळे केळी लवकर काळी पडत नाही. आता आपण बघूया 24वी टीप. केक, ढोकळा हे कापताना तुटू नये व सुरी म्हणून सुरी गरम पाण्यात बुडवून मग केक किंवा ढोकळा कापा. काप स्वच्छ आणि सुंदर तयार होतात. आता बघूया 25वी टीप. भाजी कुरकुरीत ठेवण्यासाठी थोडी मऊ झालेली भाजी 10 मिनटं बर्फाच्या पाण्यात ठेवा, ती पुन्हा कुरकुरीत होते. आता बघूया 26वी टीप. चीज पटकन किसण्यासाठी चीज हे 15 मिनटे फ्रीजरमध्ये ठेवा, मग ते किसायला खूप सोपे होते. आता बघूया आपण 27वी टीप. मसाले जास्त सुगंधी करण्यासाठी मसाले वापरण्याआधी हलके कोरडे भाजून घ्या, त्याचा सुगंध आणि चव खूप वाढते. आता बघूया आपण 28वी टीप. कांदा लसूण वास हातावरून काढण्यासाठी हात स्टेनलेस स्टीलच्या चमच्याने किंवा शिंकवर घासून धुवा, कांदा लसणाचा वास कमी होतो. आता बघूया आपण 29वी टीप. लिंबू जास्त दिवस टिकण्यासाठी लिंबू पाण्याच्या डब्यात ठेवून फ्रीजमध्ये ठेवा, ते खूप दिवस ताजे राहतात. आता आपण बघूया 30वी टीप. दूध उकळून बाहेर सांडू नये म्हणून दूध उकळताना भांड्यावर लाकडी चमचा आडवा ठेवा. दूध पटकन वर येऊन सांडत नाही. ही जुनी घरगुती ट्रिक आहे. आता आपली 31वी टीप आहे. भात चिटकू नये. भात शिजवताना 1 चमचा तूप टाका, भात मोकळा राहतो आणि चवही वाढते. आता आपली 32वी टीप आहे. दही पटकन जमवण्यासाठी दही लावलेले भांडे गरम कपड्यात गुंडाळून उबदार जागी ठेवा. आजीची ही ट्रिक वापरली तर दही पटकन आणि छान जमते. आता आपण 33वी टीप पाहूया. पातळ आमटी भाजी घट्ट करण्यासाठी भाजी किंवा आमटी खूप पातळ झाली तर थोडेसे बेसन पाण्यात मिसळून घाला, भाजी लगेच घट्ट होते. आता बघूया 34वी टीप. लोखंडी तवा न चिटकण्यासाठी चपाती करण्यापूर्वी तव्यावर अर्धा कांदा घासा, मग पोळी चिटकत नाही. ही खूप जुनी आणि स्वयंपाकघरातील महत्त्वाची टीप आहे. आता आपली 35वी टीप आहे. तिखट हाताला लागू नये म्हणजे मिरची कापण्यापूर्वी हाताला थोडंसं तेल लावा, त्यामुळे काय होईल, मिरचीचा तिखटपणा हाताला
लागणार नाही. आता आपली 36वी टीप आहे, भाजी जास्त दिवस ताजी ठेवण्यासाठी भाज्या पेपर किंवा कागदात गुंडाळून फ्रीजमध्ये ठेवा. आजी लोकांचा हा उपाय भाज्या जास्त दिवस ताज्या राहतात. आता बघूया आपण 37वी टीप, चहा जास्त सुगंधी करण्यासाठी चहा उकळताना आलं आणि वेलची ही ठेचून घाला. चहाला जबरदस्त सुगंध येतो. आता आपली 38वी टीप आहे, तांदळाला किडे पडू नये. तांदळाच्या डब्यात तमालपत्र म्हणजे तेजपान ठेवा, त्यामुळे तांदळाला किडे पडत नाहीत. आता आपली 29वी टीप आहे, लोणच्याला बुरशी लागू नये. लोणच्याच्या वर तेलाचा थर ठेवा, त्यामुळे लोणचं खराब होत नाही. ही पारंपरिक पद्धत आहे. तर मैत्रिणींनो, तुम्हाला किचन टिप्स कशा वाटल्या? तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद.